आपण सध्या करमाळा तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय जीव या ठिकाणी आहोत। या कार्यालयाचा महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला आहे। ISO मानांकन मिळालेलं कृषी कार्यालय आहे। या ठिकाणी सध्या आपण आपल्याबरोबर मधुकर मार्कड हे जे कृषी अधिकारी मंडळ कार्यालयाचे जे अधिकारी आहेत ते आपल्याबरोबर आहेत। साहेब काय सांगाल, आज आपल्याला ISO मानांकन मिळालं आपल्या कार्यालयाला, महाराष्ट्रातील 3 नंबर जे कार्यालय आहे ते बाबत काय माहिती सांगाल? आमच्याकडे मंडल कृषी अधिकारी जीव कार्यालयाला अंतर्गत 29 गावे आहेत। 29 गाव आहेत आणि आमचे कर्मचारी 11 कृषी पर्यवेक्षक आहेत, 11 कृषी सहाय्यक आहेत, 2 कृषी पर्यवेक्षक आहेत, 1 मंडल कृषी अधिकारी आणि खातेदार आमच्या मंडळाला एकूण 31,065 आहेत आणि क्षेत्र आहे 40,154 आणि लागवडीला 32,998 आणि बागायत क्षेत्र आहे 23,853 आणि मंडल कृषी अधिकारी ISO मानांकन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मानांकन असतात, 10 पॉइंट असतात। त्या 10 पॉइंट मध्ये जर बसत असेल तर ISO मिळतं, अन्यथा मिळत नाही। आपल्याला प्रथमतः कार्यालयाचे सुशोभीकरण, मणी आहे, पाणी, शुद्ध पाणी, फायर बॉटल, परत वेगवेगळ्या वेबसाईट, स्वच्छतागृह, परत फर्निचर आणि अबकड ह्याच्यात मध्ये असतात जुने 30 वर्षापूर्वीचे जुने, त्याला रेड कलर असतो। 10 वर्षापूर्वीचे असते त्याला ब वर्गीकरण असतं आणि ग्रीन कलर असतो आणि क मध्ये असतं ते येलो कलर असतो, ते 5 वर्षापर्यंत असतं आणि व्हाईट कलर असतो तो ड वर्गीकरण असतं आणि सगळ्यांना टी शर्ट ही युनिफॉर्म असते, ड्रेस कोड असतो आणि ग्रंथालय प्रत्येकाला वेगवेगळे कपाट दिलेलं असतं आणि वेगवेगळे आणि या सर्व गोष्टी करत असताना आपला जो स्टाफ असेल कशा पद्धतीने हा प्रयत्न केला, साधारण ISO मानांकनासाठी किती दिवस आपले प्रयत्न चालू होते, कामकाज कार्यालयाचं कशा पद्धतीने चालू? ISO मानांकन मिळवण्यासाठी आपल्याला प्रथमतः 3-4 महिने झालं कार्यक्रम चालू आहे। वेगवेगळे अभ्यास करून पॉइंट असते, त्या पॉइंटवर आपल्याला मानांकन मिळतं। साधारण 80% पुढं, 100 पैकी 80% मार्कच्या पुढे जर मिळाली तर आपल्याला मानांकन मिळतं। याच्यामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये 3रा नंबर आपल्या कार्यालयाचा लागला, काय वाटतंय नेमकं? मंडल कृषी अधिकारी जीवर कार्यालयाला ISO मानांकन मिळाल्याबद्दल इतका आनंद वाटतोय की आपण थोडं जरा एनर्जी मिळते आणि महाराष्ट्रात मंडल कृषी अधिकारी कार्यालय कृषी विभागाचं हे महाराष्ट्रात 3 नंबरच्या क्रमांकाने मिळालेलं आहे, 3ऱ्या नंबरवर। म्हणजे आज महाराष्ट्रात 3रं मंडल कृषी अधिकारी ISO झालेलं आहे। त्याच्यामुळं खूप आनंद वाटतोय, एनर्जी येते काम करताना, लोकांचा रिस्पॉन्स आणि सगळ्या फॅसिलिटी इथं असल्यामुळं लोक भरपूर ये जा करायला लागली। आता पहिलं मंडल कृषी अधिकारी थोडी कमी यायची, पण आता जास्त माणसं येतात। काय मानस काय असणार आहे भविष्यामध्ये आपल्या मंडळ कार्यालयाला? भविष्यात मानस जर असेल तर एक महत्वाचं म्हणजे समजा व्हिडिओ कॉन्फरन्सने सुद्धा शेतकऱ्याशी आम्ही संवाद साधणार आहे, त्यामुळे ही मेन पॉइंट असणार आहे। ह्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मला आपण पाहतोय की सध्या आपल्याला जे कामकाज आहे ते ऑनलाईन करावं लागतं। शेतकऱ्यांना देखील अनेक ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्यासाठी ऑनलाईन काम करावं लागतं, परंतु नेटचे जे आहे ते कधी काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये नेट मिळत नाही, परंतु जर त्या पद्धतीने त्यासाठी काय सुविधा काही आपल्या कार्यक्रम करण्यात आले? आम्ही ऑफिसमध्ये नेटचा प्रॉब्लेम येत होता, आम्हाला अडचणी फेस करावं लागायचं, पण आम्ही रेल्वेचं वायफाय नेट आम्ही स्वतः खरेदी केलं आणि त्याच्यावर आता आम्हाला कसलीच अडचण येत नाही। ऑनलाईन सगळं
ऑनलाईन चालू आहे. महाडीबीटीचं सगळं ऑनलाईन ऑफिसमधूनच चालू आहे. त्यामुळे आता का अडचणी येत नाही. आणि शेतकरी जर आला तर पहिल्यांदा ही वेबसाईट, ही सगळी नावं, माहिती बघून तो आपल्याला काय पाहिजे हे बघत असतो संपूर्ण याला. शेतकऱ्यांना यामध्ये एकतर वायफाय असेल, नेट असेल, ते आपल्या कार्यालयामार्फत मोफत दिलं जातं. हा महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना वायफाय मोफत मिळत आहे. इथं आल्यानंतर, या रेंजमध्ये आल्यानंतर मोफत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या खुश आहे. काय कामाची पेंडन्सी वगैरे कशा पद्धतीने? आता हा महत्वाचा मुद्दा आहे की महाडीबीटीवर पेंडन्सी महत्वाची आहे. तर मंडल कृषी अधिकारी जेऊर कार्यालयात ज्या दिवशी 1-2 दिवसात ठरल्याच्या वेळेनुसार पेंडन्सी कंप्लीट केली जाते आणि नो पेंडन्सी सध्या आमच्याकडे आहे. नक्कीच आपण पाहतोय की जे जेऊरचं मंडल कृषी अधिकारी कार्यालय, या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोफत नेटची सुविधा देखील कार्यालयाच्या माध्यमातून केली जात असून यावेळी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील संवाद साधण्याचा मानस कार्यालयाचा असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला देण्यात आलेली आहे. कॅमेरामन हरीश गाडेसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, जेऊर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.